नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर. कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे GST ऑन जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पार्ट 3. आता पार्ट 1मध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं. पार्ट 2मध्ये आपण या कायद्यातील मुख्य तरतुदी कोणकोणत्या आहेत आणि 1 एप्रिल 2019 रोजी जी नोटिफिकेशन्स आली त्यामध्ये काय म्हटलं होतं आणि या कायद्यातील महत्त्वाचे डेफिनेशन्स कोणकोणते होते ते आपण पाहिले. आणि आजच्या या पार्ट 3मध्ये आपण या जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर जो GST लावण्यात आलेला आहे तर त्याचं वर्किंग कसं होणार आणि तो टॅक्स भरण्याची लायबिलिटी कुणावर आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. आता जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर जो GST लावण्यात आलेला आहे तो लँड ओनरला जो काही शेअर मिळणार आहे त्याच्या व्हॅल्युएशनवर लावण्यात आलेला आहे. आणि मग हे पाहताना आपल्याला त्याचा टाईम ऑफ सप्लाय म्हणजे हा GST कधी भरायचा, नंतर व्हॅल्यू ऑफ सप्लाय म्हणजे हा GST कसा वर्कआउट करायचा, त्यानंतर याच्यावर टॅक्सचा रेट कुठला आहे, नंतर मग याला काही एक्झम्पशन आहे का आणि मग याला त्याचं इनपुट क्रेडिट मिळणार का. तर हे सर्व पाहण्यासाठी आपण साधारण एक 4 एक्झाम्पल्स यामध्ये 4 केसेस आपण यामध्ये विचारात घेणार आहोत. तर त्यातली पहिली जी केस असेल ती रेसिडेन्शियल प्रोजेक्ट एरिया शेअरिंग. दुसरी जी केस आहे ती रेसिडेन्शियल प्रोजेक्ट रेव्हेन्यू शेअरिंग आणि तिसरी जी आहे ती कमर्शियल प्रोजेक्ट एरिया शेअरिंग आणि शेवटची जी आहे ती कमर्शियल प्रोजेक्ट रेव्हेन्यू शेअरिंग. आता यामधली जी पहिली केस आहे की रेसिडेन्शियल प्रोजेक्ट एरिया शेअरिंग, आता या बाबतीत आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहू म्हणजे पुढच्या ज्या 3 केसेस आहेत ते समजण्यासाठी आपल्याला थोडंसं सोपं जाईल. आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट एरिया शेअरिंगमध्ये 2 टाईपचे ट्रान्झॅक्शन होतात. त्यातलं जे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे ते म्हणजे लँड ओनर आपल्या जागेवरील डेव्हलपमेंटचे राईट्स डेव्हलपरला ट्रान्सफर करतो की ज्याच्यामुळे ह्या जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर GST लावण्यात आलेला आहे. आणि दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये डेव्हलपर लँड ओनरला कन्स्ट्रक्टेड सर्व्हिसेस देतो. आता पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण पहिल्यांदा पाहूया की टाईम ऑफ सप्लाय. आता टाईम ऑफ सप्लाय म्हणजे हा GST कधी भरायचा. तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं त्या नोटिफिकेशननुसार हा GST हा कंप्लीशन सर्टिफिकेटच्या वेळेला भरायचा आहे. त्यानंतर येतं ते व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आता व्हॅल्यू ऑफ सप्लाय म्हणजे लँड ओनरला जो काही शेअर मिळतो त्याची व्हॅल्यू कशी वर्कआउट करायची. तर डेव्हलपर आपलं फर्स्ट युनिट ज्या दराने विक्री करेल त्या दरानुसार लँड ओनरला मिळणाऱ्या शेअरचं व्हॅल्युएशन त्या ठिकाणी करायचं आहे आणि मग त्याच्यावर 18% टॅक्स. आता 18% हा टॅक्स कसा आला तर वर्क्स कॉन्ट्रॅक्टमध्ये घातल्यामुळे तो 18% टॅक्स आलेला आहे. तर हा 18% टॅक्स डेव्हलपरने रिव्हर्स चार्जमध्ये भरायचा आहे म्हणजे इथं लँड ओनरला फ्री केलेला आहे. आता हा जो 18% टॅक्स जो भरायचा आहे तर त्याला आणखी एक सेकंड ऑप्शन दिलेला आहे. तर तो ऑप्शन काय आहे तर हा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असल्यामुळे त्यामध्ये डेव्हलपरचा जो काही शेअर आहे तर त्यामधले जे सोल्ड युनिट आहेत त्याला एक्झम्पशन दिलेलं आहे. आता सोल्ड युनिट म्हणजे काय तर कंप्लीशन सर्टिफिकेट मिळण्यापूर्वी जी विक्री झाली ते सोल्ड युनिट आणि कंप्लीशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जे शिल्लक राहिले ते अनसोल्ड युनिट. आता कंप्लीटेड जे कंप्लीशन जे सोल्ड युनिट आहेत त्याला एक्झम्पशन आहे. याचा अर्थ काय होतो तर अनसोल्ड युनिटवरचा टॅक्स पण कॅल्क्युलेट करा. तर अनसोल्ड युनिटचा टॅक्स कॅल्क्युलेट कसा करायचा तर डेव्हलपर आपलं शेवटचं युनिट कंप्लीशन सर्टिफिकेट मिळण्यापूर्वीचं जे शेवटचं युनिट ज्या दराने विक्री करतो त्या दरानुसार जे अनसोल्ड इन्व्हेंटरी आहे त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे.
मग त्याच्यामधले जे फ्लॅट्स असतील जे अफोर्डेबल असतील तर मग त्याला 1% आणि अदर दॅन अफोर्डेबल असेल तर त्याला 5%, अशाप्रमाणे त्याचं टॅक्सची व्हॅल्यू वर्कआउट करायची आहे. आणि ती टॅक्सची व्हॅल्यू अनसोल्ड युनिटची आणि लँड ओनरला मिळणाऱ्या शेअरवर कॅल्क्युलेट होणारा GST 18%, ह्या दोन ज्या व्हॅल्यू आहेत त्यातला जो मिनिमम आहे विच एव्हर इज लेस, तो ती जी अमाऊंट आहे ती ह्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरचा GST आहे आणि तो डेव्हलपरने रिव्हर्स चार्जमध्ये भरायचा आहे. आणि मग याला इनपुट क्रेडिटची फॅसिलिटी मात्र मिळणार नाही डेव्हलपरला. कारण का, तर ज्या वेळेला 1 एप्रिल 2019 रोजी हा टॅक्स पूर्वी रेसिडेन्शियलवर 12% होता आणि तो कमी करून 1% आणि 5% करण्यात आला, त्यावेळेला इनपुट क्रेडिटची फॅसिलिटी या ठिकाणी काढून टाकलेली आहे. आता दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये की ज्याच्यामध्ये डेव्हलपर लँड ओनरला कन्स्ट्रक्टेड सर्व्हिसेस देतो. आता हे ॲज युज्युअल आहे, म्हणजे जसं डेव्हलपर आपल्या बायर्सना कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस देतो, म्हणजे त्याला फ्लॅट्स विक्री करतो, तसंच इथंसुद्धा डेव्हलपर लँड ओनरला त्याचे युनिट्स बांधून त्या ठिकाणी देतो. त्यामुळे या ठिकाणी परत टाईम ऑफ सप्लाय जर बघितला तर ह्यावर येणारा टॅक्स हा कंप्लिशन सर्टिफिकेटच्या वेळेला भरायचा आहे. आता व्हॅल्यू ऑफ सप्लाय म्हणजे लँड ओनरला मिळणारा जो शेअर आहे त्याच्यावर डेव्हलपर आपलं फर्स्ट युनिट विक्री करेल त्यानुसार येणारा जे अमाऊंट आहे ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आता इथं म्हणजे जसं आपण पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये पाहिलं तीच इथं पण व्हॅल्यू येणार आहे. आता ह्या व्हॅल्यूवर हा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असल्यामुळे डेव्हलपरने या ठिकाणी अफोर्डेबल असेल तर 1% आणि अदर दॅन अफोर्डेबल असेल तर 5%, ह्यानुसार हा टॅक्स लँड ओनरकडून कलेक्ट करून डेव्हलपरने भरायचा आहे. तर हे लँड ओनरकडून कलेक्ट करायचा आहे हा टॅक्स. आणि त्यानंतर मग लँड ओनरने जर काय आपले युनिट्स जर पुन्हा विक्री करायचे असतील तर मग त्यांना GSTचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल आणि मग पुन्हा ते फ्लॅट आपल्या बायर्सना विक्री करताना पुन्हा इनव्हॉइस रेज करून तो GST कलेक्ट करायला लागेल आणि तो कलेक्ट केलेल्या GSTचं मात्र लँड ओनरला या ठिकाणी इनपुट क्रेडिट मिळणार आहे. आता इथं ॲक्च्युली आपण जर रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये इनपुट क्रेडिटचा बेनिफिट काढलेला आहे, पण इथं एक खास बाब म्हणून हा बेनिफिट लँड ओनरला देण्यात आलेला आहे. कारण ह्या ठिकाणी एकदा डेव्हलपरने लँड ओनरच्या शेअरचा टॅक्स कलेक्ट करून भरलेला आहे आणि पुन्हा लँड ओनर आपल्या बाहेरचा पुन्हा टॅक्स कलेक्ट करून शासनाकडे भरायचा नाही आहे, कारण ह्या ठिकाणी डबल टॅक्सेशन होईल. त्यामुळे ह्याचा इनपुट क्रेडिटचा बेनिफिट त्याला दिलेला आहे. त्यामुळे लँड ओनरने बिफोर कंप्लिशन जे काही युनिट्स आपले विक्री करेल त्याचा GST कलेक्ट करायचा आहे आणि लँड ओनरने व डेव्हलपरने कलेक्ट केलेल्या GSTचा क्रेडिट त्यांनी या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजे ही फॅसिलिटी फक्त लँड ओनरला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये काय सुरुवातीला काय व्हायचं की लँड ओनरला इनपुट क्रेडिट घेताना थोडीशी अडचण यायची, कारण टाईम ऑफ सप्लायमध्ये काय म्हटलेलं आहे की कलेक्ट केलेला टॅक्स हा कंप्लिशन सर्टिफिकेटच्या वेळेला भरायचा आहे. आणि लँड ओनरने जर मीन टाईम हे जर फ्लॅटची विक्री केली तर त्याला क्रेडिट अवेलेबल होत नव्हतं, कारण तो टॅक्स होता तो कंप्लिशन सर्टिफिकेटच्या वेळेला भरायचा होता, डेव्हलपरने अवेलेबल होत नव्हता. म्हणून मग काय केलं की 6/2019चं जे नोटिफिकेशन होतं की ज्याच्यामध्ये हा टॅक्स कंप्लिशन सर्टिफिकेटच्या भरायचा आहे असं जिथं म्हटलं होतं, तर त्याच्यामध्ये एक मॉडिफिकेशन करण्यात आली. ती मॉडिफिकेशन 2/6/2021 रोजी करण्यात आली आणि मग त्या ठिकाणी एक असं म्हणण्यात आलं की नॉट लॅटर दॅन द डेट ऑफ कंप्लिशन सर्टिफिकेट. म्हणजे हा जो टॅक्स आहे तो कंप्लिशन सर्टिफिकेटच्या ऐवजी तो मीन टाईम कधीही तो भरू शकतो डेव्हलपर, आणि त्यानंतर लँड ओनरची ही अडचण टॅक्स इनपुट क्रेडिट घेण्याची अडचण ही दूर झालेली आहे. आता इथं जर ओव्हरऑल जर पाहिलं, म्हणजे आता आपण एक एक्झाम्पल घेऊ की आणखी आपल्याला हे थोडंसं क्लिअर होईल. की समजा याच्यामध्ये एक 100 फ्लॅट आहेत आणि
एरिया शेअरिंगमध्ये 60 आणि 40 ठरलेलं आहे. म्हणजे 60 फ्लॅट हे डेव्हलपरचे आणि 40 फ्लॅट हे लँड ओनरचे. आता इथं गव्हर्नमेंटने एक लॉजिक वापरलेलं आहे की या सर्व 100 फ्लॅटचा GST या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या अगेन्स्ट शासनाला जमा झाला पाहिजे. आता पहिल्या केसमध्ये जे फ्लॅट डेव्हलपरकडे आले 60 फ्लॅट, त्यातले 40 फ्लॅट जर कंप्लीशन सर्टिफिकेटच्या पूर्वी जर सेल झाले तर डेव्हलपर आपल्या बायर्सकडून त्याचा टॅक्स कलेक्ट करून गव्हर्नमेंटकडे भरणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला इथं 40 फ्लॅटचा GST हा मिळाला. आता राहिले 20 फ्लॅट जे अनसोल्ड आहेत ते आता डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या अगेन्स्ट पुन्हा डेव्हलपरला रिव्हर्स चार्जमध्ये अनसोल्ड प्रॉपर्टीवरचा टॅक्स भरायचा आहे. त्यामुळे त्या 20 फ्लॅटचा GST सुद्धा गव्हर्नमेंटकडे जमा होणार. म्हणजे गव्हर्नमेंटला 60 फ्लॅटचा GST या ठिकाणी जमा झाला. आणि दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये डेव्हलपरने लँड ओनरकडून त्याला जे 40 फ्लॅट अलाउड झाले तर त्याचं इन्व्हॉइस रेज करून कलेक्ट केलेला जो GST आहे 40 फ्लॅटचा तो पण शासनाकडं भरायचा आहे. त्यामुळे शासनाला सर्व 100 फ्लॅटचा GST या ठिकाणी मिळणार आहे. आता मीन टाईममध्ये लँड ओनरने त्या 40मधले जर 30 फ्लॅट बिफोर कंप्लीशन सर्टिफिकेट जर विक्री केले तर मग त्यानं जर कलेक्ट केलेला जो GST आहे त्याचं मात्र त्याला इनपुट क्रेडिटचा बेनिफिट दिलेला आहे. म्हणजे इथं डबल टॅक्सेशन होत नाही आणि शासनाला सुद्धा 100च्या 100 फ्लॅटचा GST या ठिकाणी मिळणार आहे. तर हे याच्या मागचं लॉजिक आहे. सेकंड केस पाहू. आता दुसरी केस जी आहे तर त्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट रेव्हेन्यू शेअरिंग. आता इथं रेव्हेन्यू शेअरिंग असल्यामुळे इथे एकच ट्रान्झॅक्शन होणार. म्हणजे लँड ओनर म्हणजे पहिलंच ट्रान्झॅक्शन या ठिकाणी होणार. म्हणजे डेव्हलपर लँड ओनर आपल्या जागेवरील डेव्हलपमेंटचे राईट्स डेव्हलपरला देतोय, ज्याच्यामुळे या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला GST लागणार आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये डेव्हलपर लँड ओनरला इथे कोणतीही कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस देत नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये इथं काही घडणार नाही आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये जर आपण परत टाईम ऑफ सप्लाय बघितला तर हा टॅक्स कंप्लीशन सर्टिफिकेटच्याला भरायचा आहे. नंतर व्हॅल्यू ऑफ सप्लाय म्हणजे लँड ओनरला जो काही शेअर मिळतो. आता इथं रेव्हेन्यू मॉनिटरी कन्सिडरेशन आहे. त्यामुळे आता इथं डायरेक्ट आपल्याला अमाऊंटच मिळते की लँड ओनरला किती पेमेंट मिळणार आहे ते अमाऊंटच मिळते. त्यामुळे इथं आता कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही. तर त्याच्यावरचा 18% टॅक्स हा डेव्हलपरने रिव्हर्स चार्जमध्ये भरायचा आहे. आता पुन्हा हा 18% टॅक्स भरत असताना त्याला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असल्यामुळे त्याला एक्झम्पशनचा ऑप्शन आला की सोल्ड प्रॉपर्टीवर एक्झम्पशन म्हणजे अनसोल्ड प्रॉपर्टीवरचा टॅक्स भरायचा आहे. मग अनसोल्ड प्रॉपर्टीवरचा टॅक्स डेव्हलपरचा जो काय असेल तो त्यांनी वर्कआउट करायचा आणि डेव्हलपरने हा 18% टॅक्स आणि अनसोल्ड प्रॉपर्टीवरचा टॅक्स ह्यातला जो मिनिमम आहे तो भरायचा आहे. म्हणजे हे थोडंसं कायद्याच्या दृष्टीने झालं, पण अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये जर आपण पाहिलं तर रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये डेव्हलपरने अनसोल्ड प्रॉपर्टीवरचा टॅक्स भरायचा आहे. कारण तो ऑलवेज 18% टॅक्सपेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे इतकं जरी लक्षात ठेवलं तरी ते पुरेसं आहे. आता दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये इथं काही होणार नाही आहे. आणि जर आपण 100 फ्लॅटचा पुन्हा जर इथं लॉजिक पाहिलं तर मॉनिटरी कन्सिडरेशन असल्यामुळे 100च्या 100 फ्लॅट हे डेव्हलपरकडे येणार आहेत. त्यातले समजा 80 फ्लॅट हे ॲट द टाईम ऑफ कंप्लीशन सर्टिफिकेट जर सोल्ड झाले तर डेव्हलपर त्या 80 फ्लॅटचा GST बायर्सकडून घेऊन भरणार आहे. राहिलेल्या 20 फ्लॅटचा GST तो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या अगेन्स्ट अनसोल्ड प्रॉपर्टीवर टॅक्स म्हणून तो भरणार आहे. त्यामुळे इथं 100च्या 100 फ्लॅटचा GST हा अशा पद्धतीने शासनाला या ठिकाणी मिळणार आहे. आता आपण तिसरी केस पाहू. तिसरी केस अशी आहे कमर्शियल प्रोजेक्ट एरिया शेअरिंग. आता इथं एरिया शेअरिंग असल्यामुळे पुन्हा दोन्ही ट्रान्झॅक्शन आली की पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये लँड ओनर आपल्या जागेवरील डेव्हलपमेंटचे राईट्स डेव्हलपरला देतोय की ज्याच्यामुळे या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर GST बसलेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा आपण जर टाईम ऑफ सप्लाय पाहिला तर यावर येणारा टॅक्स हा कंप्लीशन सर्टिफिकेटच्याला भरायचा आहे. नंतर व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आता इथं व्हॅल्यू ऑफ सप्लाय
कॅल्क्युलेट करताना आता हा कमर्शियल आला. कमर्शियल आल्यामुळे लँड ओनरला जो कमर्शियल शेअर मिळणार आहे तर त्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते डेव्हलपर आपलं फर्स्ट कमर्शियल युनिट ज्या दराने विक्री करेल त्या दरानुसार लँड ओनरला मिळणाऱ्या शेअरचं व्हॅल्युएशन या ठिकाणी करायचं आहे आणि त्याच्यावर मग 18% टॅक्स डेव्हलपरने रिव्हर्स चार्जमध्ये भरायचा आहे. आता इथं मात्र हा 18% टॅक्स हा भरायचाच आहे का, तर ह्या ठिकाणी आता एक्झम्पशन नाही आहे, कारण हा आता कमर्शियल प्रोजेक्ट आहे आणि हा जो 18% टॅक्स आहे त्याचं मात्र इनपुट क्रेडिटचा बेनिफिट डेव्हलपरला मिळणार आहे. कारण डेव्हलपर आपला जो काही कमर्शियलचा शेअर असेल तो जो 12% GST लावून आपल्या बायर्सना विक्री करेल आणि तो जो टॅक्स कलेक्ट करेल त्याचं इनपुट क्रेडिट तो 18% भरलेल्या टॅक्सवर तो घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने इनपुट क्रेडिटची फॅसिलिटी ही डेव्हलपरला या ठिकाणी कमर्शियल प्रोजेक्ट असल्यामुळे या ठिकाणी मिळणार आहे. आणि सेकंड ट्रान्झॅक्शनमध्ये डेव्हलपर लँड ओनरला या ठिकाणी कन्स्ट्रक्टेड सर्व्हिसेस देतो, म्हणजे त्याचा जो काही कमर्शियल प्रिमायसिस आहे तो त्या ठिकाणी बांधून देतो. आता यामध्ये पुन्हा टाईम ऑफ सप्लाय हा कंप्लिशन सर्टिफिकेटच्या वेळेला, नंतर व्हॅल्यू ऑफ सप्लाय म्हणजे लँड ओनरला जो काही कमर्शियल शेअर मिळणार आहे त्याचं व्हॅल्युएशन, जसं आपण पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये केलं तेच व्हॅल्युएशन येणार की डेव्हलपर आपलं फर्स्ट कमर्शियल युनिट ज्या दराने सेल करतो त्या दरानुसार लँड ओनरला मिळणाऱ्या शेअरचं व्हॅल्युएशन त्या ठिकाणी करायचं आहे. आणि इथं मात्र आता डेव्हलपरने लँड ओनरकडून 12% GST कलेक्ट करायचा आहे, कारण हा आता कमर्शियल प्रिमायसिस हा लँड ओनर आता युटिलाइज करणार आहे, त्यामुळे 12% GST करून हा शासनाकडे भरायचा आहे. आणि त्यानंतर जर लँड ओनर हा एरिया जर स्वतःकडे ठेवणार असेल तर ऑलरेडी 12% प्रमाणे GST डेव्हलपरनी कलेक्ट करून भरलेला आहे. हा संपूर्ण कमर्शियल एरिया जर लँड ओनरला रेंटल द्यायचा असेल तरी देखील डेव्हलपरने या टोटल एरियाचा GST भरलेला आहे. आणि फॉर फर्दरन्स ऑफ बिझनेस जर लँड ओनरला हा कमर्शियल एरिया जर आपल्या बायर्सना जर विकायचा असेल तर मग त्यानं GSTचं रजिस्ट्रेशन काढायचं आहे आणि इनव्हॉइस रेज करून आपल्या बायर्सकडून पुन्हा 12% GST कलेक्ट करायचं आहे आणि त्याचं क्रेडिट हा लँड ओनरनी घ्यायचा आहे, कारण ऑलरेडी त्याच्या संपूर्ण शेअर्सचा GST डेव्हलपरनी कलेक्ट करून भरलेला आहे. त्यामुळे त्याचं क्रेडिट डेव्हलपरनी भरलेल्या GSTच्या अगेन्स्ट त्यांनी त्याचं क्रेडिट घ्यायचं आहे. म्हणजे जेवढा एरिया कंप्लिशन सर्टिफिकेटच्या पूर्वी सेल होईल तेवढ्या एरियाचं त्याला इनपुट क्रेडिट त्या आधी भरलेल्या GSTच्या अगेन्स्ट त्याला मिळणार आहे. आता चौथा आणि शेवटचा पार्ट पाहू, कमर्शियल प्रोजेक्ट रेव्हेन्यू शेअरिंग. आता याच्यामध्ये रेव्हेन्यू शेअरिंग असल्यामुळे पुन्हा आता याच्यामध्ये एकच ट्रान्झॅक्शन या ठिकाणी होणार आहे, म्हणजे लँड ओनर डेव्हलपरला आपल्या जागेवरील डेव्हलपमेंटचे राईट्स देतो की ज्याच्यामुळे या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर GST लावण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाईम ऑफ सप्लाय पाहू. आता टाईम ऑफ सप्लाय जो आहे तर या ठिकाणी रेव्हेन्यू शेअरिंग असल्यामुळे हा जो GST भरायचा आहे तो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या वेळेला भरायचा आहे. नंतर व्हॅल्यू ऑफ सप्लाय म्हणजे लँड ओनरला जो मिळणारा शेअर आहे, आता हा पुन्हा रेव्हेन्यू शेअरिंग असल्यामुळे इथे अमाऊंट आपल्याला माहिती आहे लँड ओनरला किती मिळणार आहे, मग ती अपफ्रंट पेमेंट असू दे किंवा इन्स्टॉलमेंटने असू दे किंवा डेव्हलपर आपले जे युनिट सेल करेल त्या पर्सेंटेजमध्ये मिळणारी अमाऊंट असू दे, तर जी काय अमाऊंट आहे त्याच्यावरचा 18% GST डेव्हलपरने रिव्हर्स चार्जमध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या वेळेलाच भरायचा आहे. आणि तो जो 18% GST जो भरायचा आहे त्याला आता हा पुन्हा कमर्शियल प्रोजेक्ट असल्यामुळे त्याला इनपुट क्रेडिटचा बेनिफिट आहे. आणि डेव्हलपर आपले जे काही युनिट्स त्याचा जो काही शेअर असेल
तर त्याच्यामध्ये आपले युनिट्स विक्री करत असताना 12% टॅक्स जो कलेक्ट करेल त्याचं इनपुट क्रेडिट त्याने 18% भरलेल्या टॅक्सवर त्यानं इनपुट क्रेडिट घ्यायचं आहे. म्हणजे इनपुट क्रेडिटचा बेनिफिट या ठिकाणी डेव्हलपरला अवेलेबल करून दिलेला आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये या ठिकाणी रेव्हेन्यू शेअरिंग असल्यामुळे डेव्हलपर लँड ओनरला इथे कोणतीही कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस देत नाही आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी एकच ट्रान्झॅक्शन आहे. आता शेवटी ह्या कमर्शियल रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये डेव्हलपरच्या दृष्टीने 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे जो काय GST भरायचा आहे तो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या वेळेला भरायचा आहे. त्यामुळे डेव्हलपरची इथे बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आणि दुसरा एक मुद्दा डेव्हलपरच्या दृष्टीने जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे की हा जो 18%चा इनपुट क्रेडिटचा बेनिफिट प्लस डेव्हलपर कन्स्ट्रक्शन करत असताना मटेरियलवर जो काही GST भरेल त्याचं येणारं क्रेडिट, त्यामुळे हे दोन्ही क्रेडिट जर त्याला बऱ्यापैकी युटिलाइज करायचं असेल तर त्याची जी काय प्रॉपर्टी हे आहे युनिट्स आहेत ते बिफोर कंप्लिशन मॅक्झिमम सेल झाले पाहिजेत, तरच त्याला याचा बेनिफिट बऱ्यापैकी घेता येतो. आणि त्याची जर अनसोल्ड इन्व्हेंटरी जर राहिली कंप्लिशन सर्टिफिकेट नंतर तर मात्र हा जो 18%चा GST आणि मटेरियलवर मिळणारा जो GST आहे यामधली काही अमाऊंट त्याची वाया जाऊ शकते. तर ह्या 2 बाबी डेव्हलपरच्या दृष्टीने पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रोल ॲप या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीजवरचे असेच काही व्हिडिओ घेऊन मी पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. धन्यवाद.